आता आम्ही कुठे जात आहे? Movie started. मिनिस्टर. This is my roti. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच आम्ही एक व्हिडिओ शूट केला यूट्यूबच्या कमेंट्सवर, जो तुम्ही बघितला असेल. जर नसेल बघितला तर जरूर बघा. आणि आत्ता आम्ही कुठे जात आहे? आत्ता मी जात आहे छावा मूवी बघायला, जो की ब्लॉकबस्टर फिल्म आहे. म्हणजे आता ही आमचीच आत्ताच प्लॅन ठरलाय ना. 10 मिनिटापूर्वी मावशीचा फोन आला की छावा मूवी बघायला यायचं का. आम्ही लगेच रेडी झालो. आणि आतापर्यंत सगळे मूवीचे प्लॅन फक्त तिच्यामुळे सक्सेस झाले. हां, आम्ही आमच्या लाईफमधला हा पहिला मूवी बघितला होता थिएटरला, तो म्हणजे विवाह. तो तर डायरेक्ट मी तेव्हा 2 वर्षाचीच होती आय थिंक, तेव्हा बघितलेला आहे. आणि आत्ता बघितला मोठा झाल्यावर तो होता तानाजी. तो पण मावशीमुळेच बघायला भेटला. आणि त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ बघायला गेलो आणि आज तिसऱ्यांदा जातोय तो मी मावशीसोबत. आय एम व्हेरी एक्साइटेड. चला लेट होत आहे. चला 2:30चा शो आहे ना. 3चा शो आहे. 15 मिनिटापैकी नाही, अर्धा तासपैकी. काकू म्हणून ही रेडी होतीये. हो बापरे, इथं तर कोणीच नाही वाटतं. आम्ही आलो आता, आमचं सीट बघतो सीट. आणि अजून कोणीच नाही आलं. आय थिंक आम्ही खूप लवकर आलो. याच्या अगोदर आलं थोडं, तेव्हा इतकं गडबड झालं तुम्हाला मला सीट सापडलं होतं. इडली होती तेव्हा मी. आता मी चांगलं व्यवस्थित असं करणार, सीट असं करणार आहे. हे मला मधून नसायचं. आणि आता मी असं ध्यान करून बसणार आहे. आणि आता आम्ही मूवी बघतोय. जर अचानक विकी कौशल आणि रश्मिका मंदाना आली तर ते त्या गेटने येतील. हे असं आम्ही दोघी इमॅजिन करू किती काय, पण येणार नाही. अजून मूवी सुरू झाली नाही आहे, आडत चालू आहे ना. आम्ही आमचं खाणं सुरू केलं आहे. Movie started. मूवीमधला इंटरव्हल झाला आहे आणि आम्ही डझनभर कुरकुरे खाल्ले. डझनभरच म्हणावं लागेल, कारण इतके सारे कुरकुरे खाल्ले. आणि आता परत अजून घ्यायला आलो आहे. मूवी तर खूप छान आहे. आणि तुम्ही जर मूवी नसेल बघितला तर जरूर बघा. इतका छान मूवी आहे. वा. आणि मूवीमधले काही सीन असे ना, तर डायरेक्ट गुजबम येतं. One hour later. तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि आत्ता आमची सुरू आहे रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. कारण मम्मी आहे ना, अगोदर स्वयंपाक पण झालेला पाहिजे, जेवण करायला भेटेल. म्हणजे पिक्चर बघा नाही तर काही पण करा, दिवसभर स्वयंपाक करूनच ठेवा, असं मम्मीचा रूल आहे. दिवसभर हम कुछ भी करे, रात का खाना बनाना ही पडता है हमको. असा आज आमचा सॅटरडे पण खूप बिझी गेला. हो, बाकीच्यांचं सॅटरडे संडे म्हणजे विकेंड आरामात फिरायला जातो आणि आमचा बिझी जातो, खूप बिझी. तेव्हा दुपारी ब्लॉग शूट केला, नंतर मूवीला गेला, जो की अचानक ठरला, एकदम अचानक. आणि आता उद्या स्वयंपाक करणार आणि मग तुम्हाला यानंतर आम्ही रिव्ह्यू देणार. आय नो सगळ्यांनीच रिव्ह्यू दिला आहे, पण आम्ही आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण देऊ तुम्हाला रिव्ह्यू. आणि आज आम्ही जेवणात बनवतोय कांद्याची भाजी आणि पोळी. तर मूवीला गेल्यामुळे आमचं संध्याकाळचं काम काय झालेलं नाही आहे. आता आम्ही भांडे लावते. मग सगळंच काम आम्ही करून घेतो पटकत. मग आपण बोलू.
घर मस्त होता टकाटक करून ठेवू मम्मीला येईपर्यंत. माझ्या मम्मीला आयडिया पण नसेल की आम्ही गेलोय मूवीसाठी. अजून मागे तुम्हाला पसारा दिसतो आहे कारण मला घासायचे आहे भांडे. दिस इज माई रोटी. मैंने बनाई रोटी आज. ये कहा है क्योंकि कुछ लोगों को लगता है कि मुझे रोटी बनाना नहीं आता है, लेकिन मैं प्रैक्टिस कर जैसे कि बोलते हैं प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट, तो मैं अपनी रोटी बनाना सीख गई हूँ. समझे कुछ लोग. आज तो मुझे अच्छा लगता है मेरी रोटी. आप खाना चाहते हमें? मेरे को चटका लगाना रे. फायनली आमचा किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे. तर फायनली सगळं काम झालं आणि आम्ही मूवीसुद्धा बघितला. तर मूवीचा रिव्ह्यू द्यायचा म्हटलं तर मूवी इतका छान आहे की काही मापच नाही. आम्ही मूवी बघायला थोडं लेट झालो आहे पण मूवी खूप छान होता आणि तुम्ही जर नसेल बघेल तर जरूर बघा. खरंच खूप छान. म्हणजे गुजबम्स येतं डायरेक्ट अंगावरती. ते इतकी रडले. मला माहित होतं मूवी बघण्या अगोदरच की मी रडणार आहे. लास्टच्या सीनमध्ये ॲक्च्युअलमध्ये खरंच खूप रडली आहे. अक्षरशः ते डोळे पण दुखायला लागले होते. आणि म्हणजे हिस्ट्री आपली विचार करण्याची गोष्ट आहे की त्यांनी जेव्हा सहन केलं ते सगळं ते रिअलमध्ये घडलेलं आहे. ते कधी असं म्हणजे तेव्हा ते जे रिअलमध्ये घडत असेल तेव्हा त्यांनी कसं सहन केलं असेल आपल्याला बघतानाच डायरेक्ट डोळ्यात रडू येते. तर रिअलमध्ये कसं झालं असेल ते म्हणजे किती ग्रेट येते. त्यांनी काही स्वार्थ पण नव्हता की मी माझ्यासाठी करतोय, फक्त एकट्यासाठी नाही केले आणि सगळ्यांसाठी केले, स्वराज्यासाठी सगळ्यांसाठी केले ते. आणि खरंच रिस्पेक्ट त्यांना. आणि खरंच जर तारीफ करायची झाली तर विकी कौशल सरांची करेल मी. खूप छान ॲक्टिंग केली. संभाजी महाराजांच्या ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐवजी त्यांना सोडून दुसरं कोणाला इमॅजिन पण नाही करू शकत. इतकी छान त्या कॅरेक्टरमध्ये त्यांचं कॅरेक्टर प्ले करायला इतका छान आहे. म्हणजे त्यांनी ऍक्टिंग खूप छान केली संभाजी महाराजांची. खरंच खूप छान आहे आणि मेहनतही घेतली आहे. पर्सनॅलिटी तशी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि तुम्हाला नक्कीच आजचा व्लॉग असा आमचा आवडला असेल, छोटा मोठासा जो काही आहे तो. आणि तुम्ही नक्कीच आम्हाला लाईक करा, शेअर करा. आम्हाला नाही म्हणजे तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटतो एक लवकरच एका नवीन व्हिडिओत. पंचनामा नको करू माझं त्या दरवाजातून. मी बॅक कॅमेरा